पहिला पुरस्कार डॉक्टर प्रमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार. हा पुरस्कार दिला जातो अशा डॉक्टर मंडळींना की जे त्यांच्या डॉक्टरकी सोबतच वैद्यकीय व्यवसायासोबतच समाज उपयोगी, समाजाला मोठा काही संदेश मिळेल असं कार्य करतात. आणि हा पुरस्कार यावर्षी दिला जातोय डॉक्टर नितीन जोशी यांना. नितीन जोशी हे मेडिकल गॅस्ट्रो एंटेरोलॉजिस्ट आहेत. मेडिकल गॅस्ट्रो एंटेरोलॉजिस्ट म्हणजे पचन संस्था व यकृत विकार तज्ञ, म्हणजे पचन संस्था, लिव्हर आणि स्वादुपिंड या आजारांशी निगडीत असलेले तज्ञ. नितीन जोशींचा नांदेडमधल्या वैद्यकीय सेवेचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला नुकतीच दशकपूर्ती झाली आणि नांदेड मेडिकल फाउंडेशनच्या आजवरच्या सर्व पुरस्कार वितरण झालेल्या मान्यवरांमध्ये सर्वात कमी वयात हा पुरस्कार प्राप्त म्हणजे नितीन जोशी. त्यामुळे त्यांचा आजच्या अभिनंदनाची हॅट्रिक होती याचा सुद्धा मला आनंद वाटतो. हा नितीन जोशी नावाचा जो झंझावात आहे तो जसा वेगाने फिरतो तेवढाच तो तरल, मंद, झुळुकेसारखा आपल्या आजूबाजूला दरवळतो जगणं सुगंधित करण्यासाठी. नितीन जोशी सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन. नितीन जोशींच्या कार्याची माहिती देणारी एक चित्रफित आपण पाहू आणि नंतर नितीन जोशी सर आजच्या या सत्काराला समोर येतो. तर आजच्या या पुरस्काराच्या वितरणासाठी मी नितीन जोशी सरांना मंचावर बोलवतोय. नितीन जोशी सर आणि डॉक्टर पद्माकरराव पंडित यांच्यातर्फे हा सत्कार संपन्न होईल. पुरस्काराचं स्वरूप आहे मानचिन्ह, धनादेश 15,000 रुपये रकमेचा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ. हा सत्कार स्वीकारण्यासाठी नितीन जोशी सरांच्या आई वडिलांनी सुद्धा व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. नितीन जोशी सर यांचे आई आणि वडील आज हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आहेत याचा आपला सहर्ष आनंद वाटतो. ज्ञानतिमिरा अन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. माझ्या जीवनातला जगण्याचा अंधार ज्यांनी घालवला आणि तुम्हाला मला तुमच्या समोर उभं केलं ते माझ्या जीवनाचे गुरु, ज्यांनी मला हे जग दाखवलं ते आईवडील, आणि ज्यांनी मला या नांदेडच्या जगात आणलं ते डॉक्टर सुशील राठी आणि डॉक्टर उमेश भालेराव. आय एम सो सॉरी, आय एम लिटल इमोशनली मूव्ड.
व्यासपीठावर उपस्थित प्रेरणेचा स्रोत आणि झंझावात आदरणीय मीराताई, खास पुण्याहून आलेले पंडित सर, आणि समाजसेवा म्हणजे काय असते हे जिथं बघून त्या शाळेत बसून शिकावं, त्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पी.डी. जोशी पाटोदेकर, आदरणीय सविता मॅडम, उमेश दादा आणि आपण सर्वजण आज इथं उभं राहून मला नांदेडच्या मदर टेरेसा असं म्हटलं तर काही बाबा ठरणार नाही. स्वर्गीय प्रमिलाताई भालेराव स्मृती पुरस्कार 2026 स्वीकारताना नम्रतेची एक खोल भावना जाणवते. हा सन्मान ही केवळ एक मान्यता नाही आहे, ती माझ्या जबाबदारीची आठवण करून देणारं आणि समाजाच्या सेवेत उचललेलं प्रत्येक पाऊल जे आपल्याला दिसतं त्याच्यापेक्षा खूप अर्थपूर्ण आहे याची आठवण करून देणार आहे. हा पुरस्कार आठवण करून देतो की चाललेला प्रवास हा योग्य दिशेने चालू आहे. माझी निवड केल्याबद्दल मी नांदेड मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी यांच्या मनापासून ऋणी आहे. मी 2000 साली MBBS पास झालो आणि तेव्हापासून खूप मार्गदर्शक आयुष्यात आले आणि त्यांच्या विचाराने मला असं कळलं की वैद्यकीय सेवा ही फक्त एक विशिष्ट आजार बरा करण्याबद्दल नाही आहे, तर ती मानवी जीवनातल्या वेदनेला स्पर्श करण्याबद्दल आहे. ती रुग्णाच्या मनातली, समाजाच्या मनातली भीती घालवण्याबद्दल आहे आणि जीवनगौरव पुनर्प्रस्थापित करण्याबद्दलची ही सेवा आहे. आणि म्हणूनच हा पुरस्कार माझा नाही आहे, मी फक्त याचा चेहरा आहे. तो आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा आहे, आमच्या पाठीशी उभा राहिलेल्या प्रत्येक सहकार्याचा आहे. आणि आरोग्यसेवा ही दयाळू आहे, सुलभ आहे आणि ती न्याय्य असू शकते याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा पुरस्कार आहे. मला असं वाटतं की काही नावं मी घ्यायलाच पाहिजे. नुसती नावं जरी वाचली तरी 1 तासाचं भाषण होईल माझं, पण काही नावं घेणं मला खूप क्रमप्राप्त आहे, कारण यांच्याशिवाय मी कुणीच नाही, अस्तित्व नाही. डॉक्टर सुशील राठी, डॉक्टर प्रज्ञा पद्म राठी, डॉक्टर उमेश भालेराव, डॉक्टर विभा भालेराव, ह्या 4 जणांव्यतिरिक्त मी नांदेडला आल्यावर पहिला माझा जो मित्र झाला खंबीर सोबती, त्याचं नाव आहे डॉक्टर श्री संजीव मुतखेडे, डॉक्टर राजेश अग्रवाल, संगीता अग्रवाल, डॉक्टर रवी अग्रवाल, रेणुका मॅडम. मी जिथे राहतो आणि हॉस्पिटल जिथे आहे ते बोरबनचे सर्व निवासी, IMAचा प्रत्येक मेंबर, निमाचा प्रत्येक मेंबर, हिमाचा प्रत्येक मेंबर, गॅलेक्सी रुग्णालयाचा स्टाफ, आमचे सर्व रुग्ण नातेवाईक, मित्रपरिवार, मार्गदर्शक, हितचिंतक, साहित्यिक, शुभचिंतक, राजकीय नेते, समाजसेवक, समाजसेवी संस्था, प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणा, पत्रकार मित्र आणि प्रेरणा स्रोत ज्यांच्याकडे बघून नांदेडमध्ये लाईट मिळतो ते डॉक्टर दिलीप पुंडे, डॉक्टर अशोक बेलखोडे, डॉक्टर किशोर अग्नूरकर, डॉक्टर सुशील राठी, डॉक्टर अनिल साखरे, डॉक्टर लवेकर, ज्यांना याआधी हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आणि आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी या पुरस्काराचा सगळ्यात लहान माणूस आहे. ॲक्च्युली माझी निवड केल्याबद्दल आणि ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मी ऋणी आहे. खरं म्हणजे ज्या कामासाठी हा पुरस्कार दिला गेला त्या कामाचा प्रमुख चेहरा जो आहे त्याचं नाव आहे मोबाईल एंडोस्कोपीचं काम. आणि हे काम जिथून सुरू केलं तो पहिला व्यक्ती अनिल शर्मा ट्रॅव्हल्सचे माझे मित्र. जिथे ही गाडी उभी राहिली आणि गावागावात फिरते ते डॉक्टर मुकुंद जोशी, मंदिरी जोशी, ज्यांच्यासोबत मी काम करतो ते माझे सर्व सहकारी डॉक्टर्स, तंत्रज्ञ, ज्यांच्याशिवाय हे काम तुम्हाला दिसू शकत नाही, ती माझी पूर्ण टीम मागे आहे. ज्यांच्यासोबत हे काम आम्ही सुरू केलं ते डॉक्टर अशोक बेलखोडे, साने गुरुजी रुग्णालयाचा सर्व स्टाफ, डॉक्टर अजय जाधव, डॉक्टर राम कदम, अभिजित, जिल्हा परिषद शाळा माहूरगड, नांदेड जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात जिथे जिथे आम्ही फिरलो त्या प्रत्येक गावातले सहकारी डॉक्टर्स, समाजसेवक, मित्र, ज्यांनी आम्हाला केवळ जागा नाही दिली, जेवण दिलं, मान दिला, सन्मान दिला,
आणि रुग्णांच्या समोर तिथपर्यंत ते आम्हाला घेऊन गेले, त्या सर्वांच्या प्रती हा सन्मान मी आज अर्पण करतो. एंडोस्कोपी आपल्या दारी हा या प्रवासातला सर्वात समाधानकारक अध्याय आहे. जानेवारी 2022 मध्ये सुरू झालेलं हे मोबाईल एंडोस्कोपी रुग्णालय आज कालच्या रविवारी 111 कॅम्प्स पूर्ण करून 28,800 किलोमीटरचा प्रवास 59 गावांमध्ये करीत 1500 रुग्णांना या रुग्णालयाने आपली सेवा दिली. आम्ही अशा गावांमध्ये प्रवास केला जिथे रुग्णालये दूर होती, जिथे पैशांची कमतरता होती आणि वैद्यकीय सुविधा एक दूरचे स्वप्न होतं. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काल झालेला पुनर्वसनाचा असणारचा कॅम्प, ज्याच्यामुळे झाला तो बालाजी सुभेदार पण इथे आलेला आहे. ज्या लोकांना प्रवास अशक्य होता आणि वर्षानुवर्ष शांतपणे ते वेदना सहन करणारे वृद्ध रुग्ण आम्ही पाहिले. आम्ही अशी कुटुंबे पाहिली जी आजाराला नशीब मानत होती, जोपर्यंत वेळेवर निदानाने त्यांची कहाणी बदलली. त्या क्षणांनी मला काहीतरी गहन शिकवलं. आरोग्य सेवा ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांना आरोग्य सेवेपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागू नये. त्याच्यानंतरचा एक अध्याय साधने बनलेली आमची पुस्तकं, ज्या 2 पुस्तकांचा डॉक्टर मोहितने उल्लेख केला. आमचा हेतू सोपा होता, विज्ञान सोपे करणे आणि सामान्य लोकांना सक्षम करणे. नांदेड वैद्यकीय परिक्षेत्रातल्या 4,000हून अधिक जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना ही पुस्तकं मोफत देण्यात आलेली आहेत. त्याचे कारण असं आहे की या डॉक्टरांनी या माहितीचा उपयोग केला जीवनरक्षक मार्गदर्शक म्हणून. धोक्याची चिन्ह त्यांनी लवकर ओळखली, योग्य वेळी योग्य ठिकाणी रुग्णांना संदर्भित केलं आणि दुर्घटना होण्यापासून गुंतागुंत होण्यापासून त्या रुग्णांना वाचवलेलं आहे. मला असं वाटतं योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे जर एकही जीव वाचला असेल तर या पुस्तकात लिहिलेलं प्रत्येक पान आणि प्रत्येक शब्द हा लिहिण्यासारखा होता. माझं वैयक्तिक असं मत आहे की फक्त शरीराचीच नाही तर मनाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या आपल्या तरुणांवर स्पर्धा, अपयशाची भीती, एकाकीपणा आणि ड्रग ॲडिक्शन याचं खूप जड ओझं झालेलं आहे. आणि त्याच्यामधून आपण जे बघतो ते म्हणजे नैराश्य, आत्महत्या आणि व्यसनाधीनता. याच्यावर काही कार्यक्रमांद्वारे आम्ही काम करून त्यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी त्या कार्यक्रमानंतर असं म्हणतो की डॉक्टर, त्या कार्यक्रमामुळे मी आत्महत्या करण्याचा विचार दूर सारला आणि आज तो विद्यार्थी अमेरिकेतल्या एका मोठ्या शहरामध्ये ऑन्कॉलॉजीची फेलोशिप करतो आहे, तर त्या कार्यक्रमाचा खूप मोठा सामाजिक परिणाम होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की वैद्यकीय जबाबदारी ही केवळ औषध लिहिणं किंवा शस्त्रक्रियेच्या परी आणि त्याच्या खोलीच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. मला स्वतःला खूप वर्षांमध्ये असं जाणवलं आहे की जगातली सगळ्यात उत्कृष्ट ट्रीटमेंट ही त्या रुग्णाला त्याच्या गावामध्येच मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही स्थानिक रुग्णांना जागतिक उत्कृष्टता आणण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहे. हा प्रयत्न आहे की नांदेडमध्ये सर्वोत्तम आणा, ज्याची सुरुवात जिजामाता रुग्णालयापासून झाली. जवळजवळ 100 वर्ष त्याला होत आली. त्यावेळची पहिली सोनोग्राफी, डॉपलर सोनोग्राफी आणि कितीतरी सुविधा इथून सुरू केल्या. त्याला पुढे वाढवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रगत GI तंत्रज्ञानाची ओळख समाजाला करून देणं वेगवेगळ्या माध्यमांमधून हा केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे, तो निष्पक्षतेबद्दल आहे. आणि म्हणून तुम्हाला जागतिक दर्जाचे उपचार तुमच्या गावात मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात अगदी घरी. या योजनेतून हा प्रवास आम्ही सुरू केला आहे. यावर्षी जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलेल्या एका झूम एंडोस्कोपीची सुरुवात करणारं गॅलेक्सी हे महाराष्ट्रातलं पहिलं आणि या क्षणापर्यंतचं एकमेव रुग्णालय आहे. आजार शोधण्याची आमची क्षमता बळकट झाली आणि तेव्हा लोक अजूनही बरे होऊ शकतात. मला असं वाटतं की एकत्र शिकल्याने आपण एकत्र वाढतो. आणि म्हणून गॅलेक्सी हेल्थकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही लोकांना शिकवण्याच्या परिषदा वेळोवेळी आयोजित करत असतो. दर 2 वर्षांनी या शैक्षणिक परिषदा होतात. डॉक्टरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम होतात. कारण ज्ञान सामायिक केलं तरच शास्त्र भरभराटीला येतं असं मला वाटतं. आणि कोणताही डॉक्टर एकटा प्रगती करू शकत नाही, तर आपण एक समुदाय म्हणून प्रगती करतो. मला खूप आनंद होतो या जागेवर उभं राहून तुम्हाला हे सांगण्यासाठी की जी धर्मादाय हॉस्पिटल्स किंवा धर्मादाय संस्था सुरू करण्यात आल्या
त्याचा उद्देश हा होता, ज्याच्याकडे जे नाही आहे त्याला ते जागेवर जाऊन पोचवणं किंवा त्याला तो अधिकार प्राप्त करून देणं. आणि मागच्या काही वर्षांपासून नांदेडमधलं श्री गुरुजी रुग्णालय हे प्रयत्न सातत्यपूर्ण करत आहे. आणि या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा म्हणून पुढच्या 1 आठवड्यामध्ये गॅलेक्सीतर्फे श्री गुरुजी रुग्णालय नांदेड येथे एंडोस्कोपीची सुविधा सुरू करण्यात येत आहे. हा उपक्रम अशा लोकांसाठी समर्पित आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, पण ज्यांना इतर कोणत्याही रुग्णांसारखा आदर, कौशल्य आणि करुणेची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी सकाळमध्ये एक लेख वाचला असेल की येणाऱ्या काळामध्ये हॉस्पी मॉल्स सुरू होतील. म्हणजे जसे वस्तू खरेदी करण्याचे मॉल्स आहेत तसे आरोग्य सुविधा सुरू करण्याचे मॉल्स सुरू होतील की आत गेल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. होमिओपॅथी काय या दुकानात जा, ॲलोपॅथी काय या दुकानात जा, रक्त तपासही या दुकानात जा. आणि मग ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की रुग्णालय ही फक्त इमारतींपुरती मर्यादित नाही राहिली पाहिजे किंवा त्याचा हॉस्पी मॉल नाही झाला पाहिजे. कारण जगात सगळ्यात जास्त प्रार्थना केली जाणारी जी जागा आहे त्याचं नाव आहे डॉक्टरचा दवाखाना. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा नाही आहे. म्हणून माझं वैयक्तिक असं मत आहे की आपण सगळ्यांनी आरोग्य मंदिरं उभी केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला मनापासून विश्वास आहे की आपण सगळ्यांनी हे विसरू नये की प्रत्येक डॉक्टरचं आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत प्रत्येक व्यक्तीचं जीवन आणि रोजगार आणि त्याची वाढ ही दुसऱ्या माणसाच्या वेदनेवर अवलंबून राहिलेली आहे. ती वेदना आपल्याला रुजवली, जगवली आणि वाढवली तर हॉस्पिटलचं आरोग्य मंत्री व्हायला वेळ लागणार नाही. मला असं अजून एक प्रकर्षाने जाणवतं की आपण आपल्या प्राधान्यांचा पुनर्विचार केला पाहिजे. एक समाज म्हणून आपल्याला थांबून विचार करण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी पायात घातलेल्या चपला त्या AC मॉलमधून किंवा कव्हर केलेल्या दुकानांमधून आणल्या आहेत. परंतु भारत देशामध्ये अशी एकही जागा नाही आहे की आज सकाळी पोटात घातलेली भाजी ही एखाद्या फूड मॉलमधून विकत आणली असेल. आपण सगळेजण डॉक्टरला जाऊन विचारतो पोट का खराब झालं. त्याचं कारण हे आहे, पोटात घालायचं अन्न आपण पायतान त्याच्यावर देऊन आणतो आणि पायात घालायचं पायतान AC मॉलमधून विकत आणतो. अशी एक जागा या नांदेडमध्ये निर्माण व्हावी असं माझं मनापासूनचं स्वप्न आहे की जिथे एक फूड मॉल निर्माण होईल. अजून एक गोष्ट मला जी जाणवते लहान मुलांमध्ये, त्यांची बोटं फक्त मोबाईलवर फिरतात. ती मैदानावर त्यांचे पाय फिरले पाहिजेत तर त्यांचं आरोग्य चांगलं राहील. आपण सगळ्यांनी मिळून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. फोफावलेल्या आजारांना मोफत करण्याऐवजी जिथे दुःख वाढतं, जिथे जीवनमान आणि गुणवत्ता कमी होते तिथे तो आजार लवकर निदान होऊन उपचार व्हाव्यात. 5 लाख रुपये ॲडव्हान्स कॅन्सरला देण्याऐवजी 5 लाख रुपये ॲडव्हान्स कॅन्सर होऊ नये म्हणून जर इन्व्हेस्ट केले तर किमान 10 लोकांची खूप पहिल्या किंवा दुसऱ्याच टप्प्यामध्ये ही डायग्नॉसिस होऊ शकते. सगळ्यात शेवटी मी कृतज्ञता व्यक्त करतो. कोणताही प्रवास एकट्याने चालत नाही. मी पुन्हा एकदा 2 व्यक्तींचे मनापासून आभार मानतो ज्यांनी मला 2 मंत्र दिले. एक मंत्र आहे, त्याचं नाव आहे सिट टाईट. आयुष्यात खूप भयंकर प्रॉब्लेम झाला तर जागेला धरून शांत बसा. मंत्र देणाऱ्या माणसाचं नाव आहे डॉक्टर उमेश भालेराव. आणि दुसरा मंत्र ज्यांनी मला दिला तो आहे सी बियॉन्ड युअर ओन सेल्फ, डॉक्टर सुशील राठे. या 2 मंत्रांमुळे मी इथे उभा आहे. या दोघांच्या विश्वासाने मला नांदेडच्या विश्वात आणलं 28 जुलै 2015 आणि आज तुमच्यासमोर मी उभा आहे. हा पुरस्कार त्या दोघांचा आहे, माझा नाही. सो सॉरी. त्यांनी गॅलेक्सीची स्थापना करून दिली आणि माझ्या जगण्याच्या मोहिमेचे दरवाजे उघडले. मी पुन्हा एकदा माझे सहकारी, नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन्स, हॉस्पिटलचा स्टाफ आणि इथे बसलेल्या आणि इथे उपस्थित नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला समर्पित करतो. माझं
आयुष्यभर ज्यांचा त्याग, संयम आणि प्रेम शांतपणे मला दीर्घ रात्री आणि कठीण दिवसांमधून घेऊन गेलं, त्यांना मी समर्पित करतो. शेवटी या सन्मानाबद्दल आणि माझी निवड केल्याबद्दल मी समितीचे मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार स्वर्गीय प्रफुल्लताई भालेराव यांच्या पवित्र स्मृतीचे प्रतीक आहे, ज्यांच्या सामाजिक उन्नतीचे स्वप्न आजही प्रेरणादायी आहे. मी आपल्याला एक वचन देतो, हा अक्षर हे ध्येय नाही आहे, ही एक आठवण आहे, ही एक प्रेरणा आहे, पुढे जाण्याचं आव्हान आहे. न पोहोचलेल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, आजारी लोकांना बरं करण्यासाठी, करुणा आणि सचोटीवर आधारित आरोग्य मंदिर बांधण्यासाठी, प्रत्येक रुग्णाला श्रीमंतांसोबत गरीब आदर, काळजी आणि सन्मान वाटेल याची खात्री करण्यासाठी हा पुरस्कार. जर या पुरस्काराने माझ्यासारख्या एका डॉक्टरला कौशल्य आणि मानवतेची जोड देण्याची प्रेरणा मिळाली तर त्याचा उद्देश सफल झाला असतो. सगळ्यात शेवटी राहून राहून मला असं वाटतं की विकास म्हणजे कुठे चाललो आहे आपण पळतो आहोत सगळे. विकासाची व्याख्या म्हणजे बिल्डिंग, रस्त्या किंवा कंपन्या नाही आहेत. मला असं वाटतं विकास म्हणजे म्हणजे विविधांगी, का म्हणजे कायापालट आणि स म्हणजे संस्कार रचना. आपण संविधान रचनेच्या माध्यमामधून विकासाकडे जातोय तर ते साध्य होणार नाही आहे. संस्कार रचनेच्या माध्यमातून जर आपण पुढे गेलो तर विकासाचं स्वप्न साध्य होईल आणि तेच नांदेड मेडिकल फाउंडेशन करत आहे. मी मोठ्या नम्रतेने आणि नवीन वचनबद्धतेने मी हा सन्मान नांदेडच्या लोकांना आणि परिक्षेत्राला, ज्यांच्या श्रद्धेने आमच्या कामाला अर्थ प्राप्त होतो, अशा प्रत्येक रुग्णाला समर्पित करतो. खूप खूप धन्यवाद. गार्गी आहे का इथे? Dear Mama, there have been 10 years for your hospital. In these 10 years, you have got many awards and prizes. I am very happy to have you in my life. You are a very kind and clever person. You help sick and poor people. I feel so proud of you. You work so hard. On Sundays also, you were in the exam. Still you managed time and come to Pune. You struggled a lot for this hospital. You are so funny. If you go to trip or conferences, you bring gifts for us. When we are sick, you come to Pune. You are God-hearted. Thank you for everything. गार्गी, Dear Mama, first of all, congrats! I am so happy about the Seva Award given by Nanded Medical Foundation to you. But helping poor people and giving sick people hope is a really big deal. Not everyone is kind like you, but I bet you are. Most of the people think you are a hard nut to crack, but honestly, I see you differently. You always take time for us, no matter wherever you are in the world. You never forget to call us. It's been 10 years you have started this hospital and I'm proud about it. From love, Gargi.